नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. माझे यूट्यूब चॅनल भारत भ्रमणमध्ये आपले स्वागत. मित्रांनो, आपण जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर येथे या ठिकाणी आलो आहोत. गावाच्या मधोमध या ठिकाणी हे दैत्यसूदन मंदिर आहे. मंदिराची निर्मिती ही 11व्या ते 12व्या शतकामध्ये या ठिकाणी झालेली आहे. सुंदर अशा काळ्या पाषाणामध्ये या मंदिराची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. सुंदर नक्षीकाम मंदिराच्या भोवतालच्या भागावर या ठिकाणी करण्यात आलेले आहे. मित्रांनो, या ठिकाणी आता किरणोत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे. 15 मे ते 20 मे पर्यंत या ठिकाणी हा किरणोत्सव या ठिकाणी चालणार आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री विष्णुदेवाची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे आणि गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला या ठिकाणी सूर्याची किरणे हे मूर्तीच्या सरळ अंगावर या ठिकाणी पडून पायापर्यंत ही किरणे या ठिकाणी पडतात आणि सूर्यदेव या ठिकाणी श्री विष्णुदेवाचे दर्शन घेतल्याचा भास या ठिकाणी आपल्याला होताना या ठिकाणी दिसतो. हा किरणोत्सव बघण्यासाठी लोणार पंचक्रोशीतील तसेच देशातील अभ्यासक, पर्यटक आणि खगोलशास्त्रीय या ठिकाणी भेट देतात आणि मोठ्या संख्येने हे किरणोत्सव बघण्यासाठी लोक या ठिकाणी गर्दी करतात. किरणोत्सव सुरू होण्याचा टाइम हा 11 ते 12 दुपारच्या दरम्यान हा किरणोत्सव असतो. त्यावेळेस भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. मित्रांनो, आता या ठिकाणी आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊ. मी तुम्हाला या ठिकाणी मूर्ती दाखवतो आणि कशा प्रकारे सूर्याची किरण या ठिकाणी मूर्तीवर पडतात ते आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो, ही श्री विष्णूची मूर्ती आहे. काळ्या पाषाणामध्ये या मूर्तीची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. विष्णूच्या पायाखाली दैत्य म्हणजे राक्षस या ठिकाणी दिसतोय आणि तो हात जोडून या ठिकाणी याचना या ठिकाणी विष्णूला करत आहे की मला क्षमा कर, मला मुक्ती दे. अशा प्रकारची ही मूर्तीची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, वरती मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये छिद्र दिसत आहे. बरोबर सूर्य या ठिकाणी आल्यानंतर ही किरणे सरळ अशी या प्रकारे येऊन श्री मूर्तीच्या चेहऱ्यावरती पडून अशी किरणे या ठिकाणी पायावर पडतात. असा हा किरणोत्सव या ठिकाणी बघण्यासाठी परिसरातील पंचक्रोशीतील भाविक भक्त तसेच देशातील पर्यटक सुद्धा या ठिकाणी भेट देतात. अशा प्रकारे मित्रांनो, हा किरणोत्सव बघण्यासाठी आपण सुद्धा हा व्हिडिओ जर बघत असाल तर नक्कीच 15 मे ते 20 मे या दरम्यान तुम्ही हा किरणोत्सव बघण्यासाठी आवर्जून या ठिकाणी या आणि कशा प्रकारे हा वैज्ञानिक चमत्कार या ठिकाणी आहे हा आपण या ठिकाणी येऊन बघा. अशा प्रकारे मित्रांनो, मी माझा हा व्हिडिओ इथे थांबवतो.